राज उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला मुंबईत एकत्रित मोर्चा निघणार आहे। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदीच्या मुद्द्यावरून एकच मोर्चा निघणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊतांनीही म्हटलंय। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटोही ट्विट करण्यात आला आहे। तर 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघेल। संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलंय। ठाकरे बंधूंचा फोटोही संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आला आणि त्यानंतर 5 जुलैच्या मोर्चा संदर्भात राऊतांनी माध्यमांशी बोलताना देखील अधिक माहिती दिली आहे। तर मनसे ठाकरेंचा हिंदीच्या मुद्द्यावरून आता हा मोर्चा निघणार आहे। 5 जुलै रोजी हा मोर्चा निघेल। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी असं त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल। पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू। एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी होऊ आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली। त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाहीये। आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू। हा 2 ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। मोर्चासाठी राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। मी 6 तारखेची घोषणा केली आणि उद्धव ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चाची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठीसाठी 2 मोर्चे वेगळे निघणं बरोबर दिसत नाही असं राज ठाकरे राऊतांना म्हणाले। एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरे म्हणाले। आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी असं त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे,
मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तो सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील, त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील. संजय राऊतांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंच्या कानावर घातला. त्यावर मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं किंवा राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंचा हा निरोप संजय राऊतांनी राज ठाकरेंना सांगितला. त्यावर राज ठाकरेंनी तत्काळ होकार दिला. राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै अशी केली. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो. माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतलाय. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी. ही 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्यांशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. मोर्चाची वेळ आणि मोर्चा कुठून कुठपर्यंत काढायचा याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. याबद्दल आज संजय राऊत राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10 ती 10ची वेळ सोयीची नाहीये. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या, पण त्याच्यात सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील. त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू. हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे. वाटतं ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात. मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे. मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत.
गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही। मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे। मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। त्रिभाषा सूत्रे विद्यार्थ्यांचं हित आहे। गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ। की माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही मुख्यमंत्री असताना आला, स्वीकारला, ज्यामध्ये त्रिभाषा सूत्र होतं आणि हिंदीचा आग्रह होता, तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? मुळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोर्चा। अहो, जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे, हिंदी भाषेची सक्तीच नाही, मग असं असताना साप 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 म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही का? जो मुद्दाच नाही तो मुद्द्यावर तुम्ही मोर्चा काढताय, मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय, महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखोळी समजता का? जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंड्समध्ये फडणवीसांना भेटतात, तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात। मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही, किंबहुना भाजपाचं पित्त खवळणारं आहे।